2025 ते 2028 साठी कोणत्या देशाची संयुक्त राष्ट्राच्या ग्लोबल जिओस्पेशलच्या प्रादेशिक समितीचे सह-अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे? 2025 ते 2028 साठी भारत देशाची संयुक्त राष्ट्राच्या ग्लोबल जिओस्पेशलच्या प्रादेशिक समितीचे सह-अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 2025 ते 2026 साठी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? 2025 ते 2026 साठी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणून अनंत गोयका यांची निवड करण्यात आली आहे. 2025 आशियाई पॅसिफिक शहरे शिखर परिषद पहिल्यांदा कोठे आयोजित करण्यात आली होती? 2025 आशियाई पॅसिफिक शहरे शिखर परिषद पहिल्यांदा दुबई येथे आयोजित करण्यात आली होती. सातकोसिया व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? सातकोसिया व्याघ्र प्रकल्प ओडिशा राज्यात आहे. कोणत्या देशाचे राष्ट्रपती 92व्या वर्षी जगातील सर्वात जास्त काळ सेवा देणारे आणि सर्वात वयस्कर राष्ट्रपती बनले आहेत? कॅमेरून देशाचे राष्ट्रपती 92 वर्षीय जगातील सर्वात जास्त काळ सेवा देणारे आणि सर्वात जास्त वयस्कर राष्ट्रपती बनले आहेत. प्रश्नामध्ये चुकीने 99 वर्ष झाले आहेत, तिथे 92 वर्ष येतो. जगातील सर्वात मोठा पतंग ॲटलास मॉथ अलीकडेच कोणत्या राज्यात आढळला? जगातील सर्वात मोठा पतंग ॲटलास मॉथ अलीकडेच महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये आढळला आणि कर्नाटकातील दावणगेरे या ठिकाणी आढळला. विद्यार्थ्यांना इंटरनेट सुरक्षितता आणि जबाबदार ऑनलाईन वापराबद्दल शिकविण्यासाठी सायबर जागो उपक्रम कोणी सुरू केला? विद्यार्थ्यांना इंटरनेट सुरक्षितता आणि जबाबदार ऑनलाईन वापराबद्दल शिकविण्यासाठी सायबर जागो उपक्रम पंजाब पोलीस यांनी सुरू केला. विमान वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी बीमॅन योजनेला कोणी मान्यता दिली? विमान वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी बीमॅन योजनेला ओडिशाने मान्यता दिली.